आणि यापुढची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातनं दोनही राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित। अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं नेमकं काय होणार याची चर्चा जोर धरत होती। पण आता दोन्ही बाजूंनी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी असू देत किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीच्या बाजूनं फुल स्टॉप एक प्रकारे विलीनीकरणाच्या चर्चांना लावला गेल्याचं पाहायला मिळते। कारण जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी या जवळ येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं, परंतु अजित पवारांच्या पश्चात ही दरी आता वाढू लागलेली आहे। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोणताही अपेक्षित प्रतिसाद हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिला गेला नाही। त्यानंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय आणि आता विलीनीकरणाच्या विषयाला कायमचा पूर्णविराम देण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलाय। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यात विलीनीकरणाचा मुद्दा अर्थातच चर्चेत आला। त्यानंतर बोलताना पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी यापुढे विलीनीकरणाविषयी कोणतीही चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भात चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलीनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलीनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांसंदर्भात किंवा आत्ताच्या भूमिकेसंदर्भात भाजपच्या वतीनं नवनाथ बन यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। भविष्यामध्ये ना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये विलीन होईल, ना शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होईल। एक गोष्ट मात्र निश्चित होईल, उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही। उभाटा गटाचं महाराष्ट्रातलं अस्तित्व संपत आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील। काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय या तिघांनाही पर्याय राहणार नाही।